प्रत्येकाची इच्छा असते की आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि या व्यवसायाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न कमावून आपल्या घराला हातभार लावावा. असंच एक स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या शिवकन्या पाटील यांनी देखील पाहिलं. त्यांनी स्वतःचा एक गृह उद्योग सुरू केला आणि याच्या माध्यमातून आज त्या चांगलं उत्पन्न कमवत आहेत. त्यांनी आधी घरातूनच स्वतःचे पदार्थ बनवून विकायला सुरुवात केली आणि नंतर त्यांनी एक छोटासा बचत गट देखील स्थापन केलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांनी याची सुरुवात कशी केली आणि त्या काय काय पदार्थ करून हे विकतात ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गाव डोनवाडी, तालुका परतूर, जिल्हा जालना. गावाकडे शेती नव्हतीच, आम्ही दुसऱ्यांच्या शेतात काम करायला जायचो, पण मुलींना शिकवायचं हा आमचा एक डोळ्यासमोर खूप मोठा उद्देश होता. आणि करावं ते काय, लहान बाळाला घेऊन दुसऱ्याच्या शेतातही काम करायलाच नव्हतं आणि कामही हाताशी नव्हतं. आणि इकडे संभाजीनगर मध्ये आल्याच्या नंतर मग करावं काय, इथं तर फारसा पैसा आमच्याकडे नव्हता आणि आर्थिक जेव्हा परिस्थिती असते तेव्हा आपल्याला कोणीच आपलेही ओळखत नाहीत, ही सर्वांनाच अनुभवाची गोष्ट आहे. पण ज्यावेळेस आम्ही गावाकडचे चुलीवरचे पदार्थ, जे कधी आपल्या आजीने वगैरे खाल्लेले ते पदार्थ आम्ही अंमलबजावणी केली, तेच थोडे थोडे करून प्रत्येक घरी पायी 4-4 मजल्यापर्यंत पायी पोहोचले. काही लोक आम्हाला हिटकारा देऊन वापस करायचे, तरी आमचे पदार्थ करण्यास आणि विकण्यास अगदी लॉकडाऊन मध्ये आम्ही पूर्ण राऊंड मध्ये पायी विकून आमचं उपजीविका भागवली. आणि असेच पदार्थ करीत करीत आमचे 1, 2, 3 पदार्थ करीत करीत तब्बल 18 ते 20 पदार्थ आम्ही सर्वजण करतो. आणि प्रत्येक ठिकाणी, खाजगी ठिकाणी, शहरी, ग्रामीण सगळीकडे आमचा स्टॉल असतो. अगदी भाजी मंडी, मंदिर, सभा मंडप, सभा, पालक, कुठलाही कार्य असू द्या किंवा जयंती असू द्या, तरी आमचा स्टॉल असणार हे आम्हाला मोठ्या आत्मविश्वासाने सांगण्यास वाटते. ज्वारीपासून ज्वारीच्या खारवड्या पापड, बाजरीपासून बाजरीचे पापड, बाजरी पदार्थ, खिचडा आहे, बाजरीच्या चकल्या पण बनवतो, माठातलं लोणचं बनवतो, कारळ बनवतो आणि भरडधान्यापासून वेगळे वेगळे पदार्थ बनवतो. भरडधान्यापासून धपाटे करून पण विकतो. महिला कॉलेजमध्ये माझा त्यामध्ये पहिला नंबर आला होता. आणि दुसरी प्रश्न, शेवया बनवतो, हातच्या बनवतो, कोंड्या टाकावापासून टिकावं कसं बनवावं आणि आरोग्यासाठी कसं योग्य आहे, आम्ही ग्राहकांची जास्तीत जास्त काळजी घ्यायचे प्रयत्न करतो. आमच्या सोबत जास्तीत जास्त कुटुंबातलंच आहे, कारण कुठलीच महिला सक्सेस होण्याच्या माग तिचं कुटुंब असतं. माझ्या परिवार, मोठी बहीण, नणंद, आई, भाऊजाई हे सगळेच आमच्या गावाकडच्या अशा एकूण आम्ही 10-15 महिला आहेत. आणि सगळ्याच उत्तम रीतीने उपजीविका आनंदाने चाललेली. प्रत्येकी महिलांना आम्हाला चांगल्यातला चांगला पगार पडतो. आणि पावसाळ्यात आमचं थोडं कमी होतं, त्यावेळेस आम्ही फुलाहारांचे करूनही विकतो, पण आम्ही काम थांबवत नाही. शिवकन्या पाटील यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाच, पण त्या माध्यमातून त्यांनी इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.